ठाकरे आणि शिंदेंच्या शिवसेनेचा आज दसरा मेळावा। शिवतीर्थावर आज उद्धव ठाकरे यांची तोफ धडाडणार आहे। गोरेगावच्या नेस्को सेंटरमध्ये शिंदेंच्या शिवसेनेचा दसरा मेळावा पार पडणार आहे। या मेळाव्यातून ठाकरे शिंदे पालिका निवडणुकांचं रणशिंग फुंकणार आहेत, तर दोन्ही शिवसेनेकडून मेळाव्याची जय्यत तयारी करण्यात आलेली आहे। तर नेस्को सेंटरवरून सुनील जाधव आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। सुनील, कशी तयारी करण्यात आलेली आहे नेस्को सेंटरमध्ये, काय सांगाल? अगदी बरोबर आहे। आपण पाहायला गेलं तर आज नेस्को सेंटरमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा या ठिकाणी दसरा मेळावा होणार आहे आणि यासाठी जय्यत अशी तयारी या ठिकाणी झालेली पाहायला मिळत आहे। आपण पाहू शकता, माझ्या मागेच आपण पाहू शकता या ठिकाणी भव्य असं स्टेज उभारण्यात आलेलं आहे, ज्या ठिकाणी 50 पेक्षा अधिक नेत्यांना बसण्याची आसन व्यवस्था या ठिकाणी करण्यात आली आहे। आणि या स्टेजवरनं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे जे आहेत ते आपल्या कार्यकर्त्या पदाधिकारी यांना संबोधणार आहेत। आणि त्याचबरोबर आपण पाहिलं तर पुढे जो डी झोन आहे, या डी झोनमध्ये मंत्रिमंडळाला बसण्याची आसन व्यवस्था देखील या ठिकाणी करण्यात आलेली आहे। जे प्रमुख नेते शिवसेनेचे आहेत ते देखील या ठिकाणी बसणार आहेत। तर दुसरीकडे केलं तर 25,000 पेक्षा जास्त असे पदाधिकारी व कार्यकर्त्यांना बसण्यासाठी या ठिकाणी खुर्चीची आसन व्यवस्था करण्यात आलेली आहे। विशेषतः आपण या संकुलात पाहिलं तर सगळीकडे आपण पाहिलं स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे, त्याचबरोबर आनंद दिघे आणि एकनाथ शिंदे यांचे मोठमोठे कटावेज या ठिकाणी पोस्टर या ठिकाणी लागलेले आहेत। तर दुसरीकडे पाहायला गेलं तर या ठिकाणी डेडिकेटेड टू कॉमन मॅन एकनाथ शिंदे साहेब आणि त्याचबरोबर आमचे दैवत हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे अशा आशयाचे पोस्टर या ठिकाणी ठेवण्यात आलेले आहेत। विशेषतः पाहायला गेलं तर या ठिकाणी LED लाईटची सोय या ठिकाणी केलेली आहे। त्याचबरोबर या ठिकाणी जे प्रेक्षक असतील किंवा कार्यकर्ते असतील जे मोठ्या प्रमाणात येणार आहेत त्यांना देखील या ठिकाणी पूर्ण जय्यत तयारी करण्यात आलेली आहे। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी।